हरि ओम. योगदास जयगणे जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 53. अनपेक्षित गोष्टीने धक्का बसतो. अफलातून नगरीचा बाळू फारच गरीब माणूस होता. जेमतेम हातावर पोट भरून आला दिवस साजरा करून जगत होता. त्याचे शिक्षण बेताचेच होते. त्यामुळे या आधुनिक विज्ञानाच्या युगात त्याला भरपूर पैसे मिळवून देणारे काम कसे मिळणार? बेताचीच एक नोकरी मोठ्या मिन्नतवारीने मिळालेली होती. बाळू आपला प्रामाणिकपणे कष्ट करून नोकरी टिकवून होता. पगार झाला की मागील महिन्याचे देणे द्यायचे आणि उरलेल्या पैशात अतिशय काटकसरीने कसा तरी महिना संपवायचा. बाळूने आपल्या खिशात स्वतःचे असे 1,000 रुपयेही कधी बाळगलेले नव्हते. बाळूची पत्नी सौ बाळू बाळूच्या संसाराला योग्य अशीच होती. जितके पैसे वाचवता येतील तितके वाचवून कसे तरी भागवाभागव करून संसार रेटत होती. असे असूनही कधीही तिची जीवनाबद्दल तक्रार नसे. ती बाळूचा मान राखत होती. त्याला कधी उलट किंवा घालून पाडून बोलत नसे. त्याची सर्वतोपरी फारच काळजी घेत असे. एकदा असेच मैत्रिणीने फारच आग्रह केला म्हणून तिने स्वतःच्या मनाविरुद्ध लॉटरीचे एक तिकीट घेतले. मोठे विस्मय म्हणजे त्या तिकिटाला चक्क 25 लाख रुपयांचे बक्षीस लागले. सौ बाळीचा आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु तिला आता बाळूची काळजी वाटू लागली. कधीही इतके पैसे न पाहिलेला तो माणूस होता. तिला भीती वाटू लागली की जर त्याला 25 लाख रुपये मिळाले आहेत असे सांगितले तर न जाणो त्याला मानसिक धक्का बसून नसते काहीतरी व्हायचे. तिने शेजारी राहणाऱ्या विसूभाऊंचा सल्ला घेतला. त्यांच्या सल्ल्याने असे ठरले की बाळू नोकरीवरून घरी आला की विसूभाऊंनीच त्याला हळूहळू रक्कम वाढवत तिकिटाचे खरे पैसे किती मिळाले आहेत ते सांगायचे. एकदम सांगून त्याला मानसिक धक्का द्यायचा नाही. बाळू घरी आला. चहा खाणे झाले. मग अगोदरच ठरल्याप्रमाणे विसूभाऊ त्याला म्हणाले, समजा की तुला 2 लाख रुपये मिळालेले आहेत. त्यावर बाळू म्हणाला की असे होणे शक्य नाही, परंतु तुमच्या सदिच्छेने मिळालेच तर मी तुम्हाला त्यातले 5,000 रुपये देईन. त्यावर विसूभाऊ म्हणाले, बाळू तुला 10 लाख रुपये मिळालेले आहेत. त्यावर बाळू म्हणाला की असे असेल तर मी तुम्हाला त्यातील 10,000 रुपये देईल. यावर विसूभाऊ मोठ्या उत्साहाने म्हणाले, सत्य सांगायचे म्हणजे बाळू तुझ्या पत्नीने लॉटरीचे एक तिकीट घेतले होते आणि त्या तिकिटाला 25 लाख रुपयांचे बक्षीस मिळालेले आहे. त्यावर बाळू म्हणाला, तसे खरंच असेल तर मी तुम्हाला त्यातील 2 लाख रुपये देईन. हे ऐकून विसूभाऊ मूर्छा येऊन खाली कोसळले. हरि ओम.